नमस्कार मित्रांनो. कल्पना करा, तुम्ही एका मोठ्या डोंगराच्या पायथ्याशी उभे आहात. डोंगर इतका उंच आहे की त्याचं शिखर ढगांमध्ये हरवून गेलं आहे. तुम्हाला तिथपर्यंत पोचायचं आहे. पण मनात एक प्रश्न आहे, मी एवढा मोठा प्रवास कसा करणार? बहुतेक लोक इथेच थांबतात, कारण त्यांना शिखर दिसतं पण पहिलं पाऊल दिसत नाही. जीवनातही असंच होतं. आपल्याला वजन कमी करायचं असतं, पैसे वाचवायचे असतात, नवीन व्यवसाय सुरू करायचा असतो, इंग्रजी शिकायचं असतं, स्पर्धा परीक्षा पास व्हायची असते. पण लक्ष्य इतकं मोठं दिसतं की आपण सुरुवातच करत नाही. मग दिवस जातात, महिने जातात, वर्षेही निघून जातात. आणि एक दिवस आपण स्वतःलाच विचारतो, मी अजून इथेच का आहे? याच प्रश्नाचं उत्तर आहे काईझेन. काईझेन म्हणजे चमत्कार नाही. काईझेन म्हणजे जादू नाही. काईझेन म्हणजे रातोरात श्रीमंत होण्याचा फॉर्म्युला नाही. काईझेन म्हणजे एक साधा विचार. आज कालपेक्षा 1% चांगलं व्हायचं. फक्त 1%. इतकंच. लहान वाटतं ना? पण नदीही एका थेंबापासून सुरू होते. मोठं झाडही एका छोट्या बियाण्यातून उगवतं. आणि मोठं यशही एका छोट्या बदलातून सुरू होतं. आजच्या या ऑडिओबुकमध्ये आपण समजून घेणार आहोत की छोट्या बदलांची शक्ती किती मोठी असू शकते. आपण पाहणार आहोत की काईझेन आपल्या सवयींमध्ये, पैशांमध्ये, आरोग्यात, नात्यांमध्ये, अभ्यासात आणि व्यवसायात कसा वापरता येतो. ही फक्त माहिती नाही, हा विचार करण्याचा नवीन मार्ग आहे. चला तर मग या प्रवासाची सुरुवात करूया. अध्याय 1. काईझेन म्हणजे काय? एका छोट्या गावात 2 शेतकरी राहत होते. पहिला शेतकरी रोज सकाळी उठून आपल्या शेतात काम करत असे. दुसरा शेतकरी मात्र मोठमोठी स्वप्न बघत असे. तो म्हणायचा, एक दिवस मी गावातलं सर्वात मोठं शेत तयार करणार. पण तो काम उद्यावर ढकलायचा. पहिला शेतकरी रोज थोडंसं काम करत राहिला. एका दिवशी कुंपण दुरुस्त केलं, दुसऱ्या दिवशी पाण्याची व्यवस्था सुधारली, तिसऱ्या दिवशी चांगलं बियाणं निवडलं, चौथ्या दिवशी खताचं प्रमाण तपासलं. बदल फार मोठे नव्हते, पण ते सातत्यानं होत होते. काही वर्षांनी परिस्थिती बदलली. मोठी स्वप्न पाहणारा शेतकरी अजूनही योजना बनवत होता. तर दुसऱ्या शेतकऱ्याचं शेत गावातील सर्वात उत्पादक शेत बनलं होतं. का? कारण त्यानं मोठ्या बदलांवर नाही, तर सातत्यपूर्ण छोट्या बदलांवर विश्वास ठेवला. हेच काईझेन आहे. काईझेन हा 2 शब्दांचा मिलाफ आहे. काय म्हणजे बदल, झेन म्हणजे चांगल्यासाठी. म्हणजेच सतत चांगल्यासाठी होणारा बदल. पण इथं एक महत्त्वाची गोष्ट आहे. काईझेन मोठ्या क्रांतीबद्दल बोलत नाही. तो लहान सुधारणांबद्दल बोलतो. समजा तुम्हाला रोज पुस्तक वाचायची सवय लावायची आहे. बहुतेक लोक काय करतात? एकदम ठरवतात की उद्यापासून रोज 2 तास वाचणार. 2 दिवस छान जातात. तिसऱ्या दिवशी कंटाळा येतो. चौथ्या दिवशी सवय तुटते. काईझेन वेगळा मार्ग दाखवतो. तो म्हणतो, आज फक्त 1 पान वाचा, उद्या 2 पानं, नंतर 3. हळूहळू वाढवा. कारण मेंदूला अचानक बदल आवडत नाहीत. त्याला सुरक्षितता आवडते. मोठे बदल म्हणजे मेंदूसाठी धोका. पण लहान बदल, ते सहज स्वीकारले जातात. म्हणून काईझेन काम करतो. छोट्या बदलांची गोष्ट. पुण्यात राहणारा अमोल नावाचा एक तरुण होता.
त्याचं वजन 98 किलो होतं. त्यानं अनेक वेळा डाएट सुरू केलं, जिम जॉईन केली, कठोर नियम बनवले. पण प्रत्येक वेळी काही दिवसांनी तो पुन्हा जुन्या सवयींकडे परत जायचा. एक दिवस त्यानं वेगळा निर्णय घेतला. तो म्हणाला, मी फक्त रोज 10 मिनिटं चालणार. बस 10 मिनिटं. एका महिन्यानंतर ते 15 मिनिटं झाले, मग 20, मग 30. एका वर्षानंतर त्याचं वजन 22 किलोनं कमी झालं. जादू झाली का? नाही. छोट्या बदलांचा परिणाम झाला. हेच काइझेन. काइझेन आपल्याला काय शिकवतो? पहिली गोष्ट, परिपूर्णतेच्या मागे धावू नका, प्रगतीच्या मागे धावा. कारण परिपूर्णता अनेकदा सुरुवातच होऊ देत नाही. दुसरी गोष्ट, लहान बदल कमी लेखू नका, कारण त्यांचा परिणाम वेळेनुसार वाढत जातो. तिसरी गोष्ट, सातत्य हे प्रतिभेपेक्षा शक्तिशाली असू शकतं, कारण प्रतिभावान व्यक्ती कधी कधी थांबते, पण सातत्याने काम करणारी व्यक्ती पुढे जात राहते. ॲक्शन स्टेप्स. 1. तुमच्या आयुष्यातील एक क्षेत्र निवडा. 2. त्यात सुधारणा करण्यासाठी फक्त 5 मिनिटांचा बदल ठरवा. 3. पुढील 7 दिवस तोच बदल करा. 4. मोठ्या परिणामाची अपेक्षा करू नका. 5. फक्त सातत्य ठेवा. 6. प्रत्येक दिवस पूर्ण झाल्यावर स्वतःला छोटं अभिनंदन करा. लक्षात ठेवा, मोठं यश एका मोठ्या निर्णयातून नाही, तर हजारो छोट्या योग्य निर्णयातून तयार होतं. आणि काइझन म्हणजे अशाच निर्णयांचा प्रवास. अध्याय 2. छोट्या बदलांची ताकद. एकदा एका गावात 2 मित्र राहत होते. दोघेही एकाच वयाचे. दोघांकडे जवळपास सारखीच परिस्थिती. दोघांची स्वप्नही मोठी. फरक फक्त एका गोष्टीत होता. पहिला मित्र रोज स्वतःला थोडं सुधारण्याचा प्रयत्न करत होता. दुसरा मित्र म्हणायचा, जेव्हा योग्य वेळ येईल तेव्हा मोठी सुरुवात करीन. योग्य वेळ कधी आली नाही. पण पहिल्या मित्राचे छोटे छोटे प्रयत्न मात्र सुरू राहिले. 5 मिनिटं वाचन, 10 मिनिटं व्यायाम, थोडी बचत, थोडा अभ्यास, थोडं नवीन शिकणं. सुरुवातीला कोणालाही फरक दिसला नाही. 6 महिन्यांनंतरही फारसा फरक नव्हता. 1 वर्षानंतर मात्र परिस्थिती बदलायला लागली. 3 वर्षांनी लोक विचारू लागले, तुझ्यात एवढा बदल कसा झाला? उत्तर सोपं होतं. एका दिवसात काहीच बदललं नव्हतं, पण हजारो दिवसांच्या छोट्या बदलांनी त्याचं आयुष्य बदललं होतं. बांबूच्या झाडाचं रहस्य. चीनमध्ये एक विशेष प्रकारचा बांबू आढळतो. तो लावल्यानंतर पहिल्या वर्षी फारसा वाढत नाही, दुसऱ्या वर्षीही नाही, तिसऱ्या वर्षीही नाही, चौथ्या वर्षीही नाही. शेतकरी रोज पाणी घालत राहतो, खत टाकत राहतो, काळजी घेत राहतो. बाहेरून काहीच बदल दिसत नाही, पण जमिनीखाली मुळे पसरत असतात. मग अचानक 5व्या वर्षी काही महिन्यातच तो बांबू अनेक फूट उंच वाढतो. प्रश्न असा आहे, तो बांबू काही महिन्यात वाढला का? नाही. तो 5 वर्ष वाढत होता. फक्त आपल्याला दिसत नव्हता. आपल्या आयुष्यातील सुधारणा याच पद्धतीने काम करतात. आज केलेलं वाचन, आज केलेला व्यायाम, आज शिकलेलं कौशल्य, त्याचा परिणाम लगेच दिसत नाही, पण तो आतमध्ये साठत असतो आणि एक दिवस तो मोठ्या स्वरूपात दिसू लागतो. चहाच्या टपरीवरील धडा. एका छोट्या शहरात एक चहाची टपरी होती. सुरुवातीला तिथे फारसे ग्राहक नव्हते.
मालकाने मोठा खर्च केला नाही, मोठी जाहिरात केली नाही. तो रोज फक्त एक छोटा बदल करत गेला. एका आठवड्यात कप स्वच्छ केले, दुसऱ्या आठवड्यात बसण्याची व्यवस्था सुधारली, नंतर चहाची चव अधिक चांगली केली, नंतर ग्राहकांना हसून स्वागत करायला सुरुवात केली. एक एक सुधारणा, हळूहळू. काही वर्षांनी ती टपरी त्या भागातील सर्वात लोकप्रिय ठिकाण बनली. यश अचानक आलेलं नव्हतं, ते रोजच्या छोट्या सुधारणांचं फलित होतं. लोक मोठे बदल का करू शकत नाहीत? कारण मोठे बदल भीती निर्माण करतात. समजा एखादी व्यक्ती कधीच धावली नाही आणि ती अचानक ठरवते की उद्यापासून रोज 10 किलोमीटर धावायचं. काय होईल? 2 दिवस उत्साह, तिसऱ्या दिवशी थकवा, चौथ्या दिवशी कंटाळा, 5व्या दिवशी सवय संपली. कारण बदल खूप मोठा होता. पण जर सुरुवात फक्त 5 मिनिटांच्या चालण्यापासून झाली असती, तर मेंदूने तो सहज स्वीकारला असता. काईझन याच तत्वावर आधारित आहे. स्वतःला घाबरवू नका, स्वतःला हळूहळू वाढू द्या. कंपाऊंड इफेक्टची शक्ती. समजा तुम्ही रोज फक्त 20 रुपये वाचवले. 20 रुपये फार मोठी रक्कम नाही. बहुतेक लोक दुर्लक्ष करतील. पण 1 वर्षात 7,300 रुपये, 5 वर्षात 36,500 रुपये. आणि त्यावर योग्य गुंतवणूक केली तर रक्कम आणखी वाढू शकते. ही फक्त पैशांची गोष्ट नाही, ज्ञानातही हेच लागू होतं. रोज 10 नवीन शब्द शिका. एका महिन्यात 300, एका वर्षात 3,650, 5 वर्षात 18,000 पेक्षा जास्त शब्द. लहान गोष्टींचा परिणाम वेळेनुसार प्रचंड वाढतो. एका विद्यार्थ्याची कथा. साताऱ्यातील रोहन स्पर्धा परीक्षेची तयारी करत होता. त्याच्याकडे महागडी क्लासेस नव्हत्या, मोठ्या सुविधा नव्हत्या. त्याने एक साधा नियम बनवला. रोज 15 मिनिटं अतिरिक्त अभ्यास. बस. पहिल्या दिवशी 15 मिनिटं, दुसऱ्या दिवशीही, तिसऱ्या दिवशीही. एका वर्षात त्याने जवळपास 90 तास अतिरिक्त अभ्यास केला. जेव्हा परीक्षा आली तेव्हा त्याचं ज्ञान इतरांपेक्षा अधिक मजबूत होतं. कारण त्याने एकाच वेळी खूप काही करण्याचा प्रयत्न केला नव्हता. तो फक्त रोज थोडं करत होता. छोट्या विजयांचं महत्त्व. आपला मेंदू विजय आवडतो. मोठं लक्ष पूर्ण होण्यासाठी खूप वेळ लागतो, पण छोटे लक्ष पटकन पूर्ण होतात. आणि प्रत्येक छोटा विजय आत्मविश्वास वाढवतो. समजा तुम्हाला 50 पुस्तकं वाचायची आहेत. हे लक्ष मोठं वाटू शकतं, पण जर आज फक्त 5 पानं वाचायची असतील, ते सोपं वाटतं. जे सोपं वाटतं ते आपण करतो. जे आपण करतो ते सवय बनतं, आणि सवयी आयुष्य घडवतात. नदीचा धडा. डोंगरातील एक छोटासा झरा सुरुवातीला खूप कमजोर असतो. तो दगड फोडू शकत नाही, मोठा मार्ग तयार करू शकत नाही. पण वर्षानुवर्ष वाहत राहतो, हळूहळू, सातत्याने. एक दिवस तो मोठी नदी बनतो. दगडही झिजतात, मार्गही तयार होतो. नदी शक्तिशाली असल्यामुळे जिंकत नाही, ती सातत्यपूर्ण असल्यामुळे जिंकते. माणसाचं आयुष्यही तसंच असतं. लक्षात ठेवण्यासारख्या गोष्टी. मोठे परिणाम दिसायला वेळ लागतो. सुरुवातीच्या काळात संयम आवश्यक असतो. तुम्ही केलेले छोटे प्रयत्न वाया जात नाहीत. ते भविष्यासाठी पाया तयार करत असतात. म्हणूनच आज केलेलं एक पान वाचन महत्त्वाचं आहे. आज केलेला 10 मिनिटाचा व्यायाम महत्त्वाचा आहे. आज वाचवलेले 20 रुपये महत्त्वाचे आहेत.
आज शिकलेली एक नवीन गोष्ट महत्त्वाची आहे, कारण भविष्यातील मोठे परिणाम याच छोट्या कृतींमधून तयार होतात. ॲक्शन स्टेप्स. 1. पुढील 30 दिवसासाठी एक छोटं लक्ष्य निवडा. 2. ते इतकं सोपं ठेवा की नकार देणं कठीण जाईल. 3. रोज त्याच वेळी ते पूर्ण करा. 4. प्रत्येक दिवस कॅलेंडरवर मार्क करा. 5. सलग साखळी तुटू देऊ नका. 6. मोठ्या परिणामांऐवजी सातत्यावर लक्ष केंद्रित करा. 7. आठवड्याच्या शेवटी प्रगती लिहून ठेवा. लक्षात ठेवा, मोठी झेप मारणारे लोक नेहमीच यशस्वी होत नाहीत, पण रोज एक पाऊल पुढे टाकणारे लोक क्वचितच मागे राहतात. कायझन आपल्याला शिकवतो की बदलाचा वेग महत्त्वाचा नाही, दिशा महत्त्वाची आहे. आणि योग्य दिशेने घेतलेलं छोटंसं पाऊलसुद्धा आयुष्य बदलू शकतं. अध्याय 3. दैनंदिन सवयी कशा बदलायच्या. एकदा एका वृद्ध कारागिराकडे एक तरुण शिकण्यासाठी आला. तो म्हणाला, गुरुजी, मला माझं आयुष्य बदलायचं आहे, पण मी काही दिवस प्रयत्न करतो आणि पुन्हा जुन्या सवयींकडे परत जातो. वृद्ध कारागीर हसला. त्याने त्या तरुणाला आपल्या कार्यशाळेत नेलं. तिथे एक मोठा दगड होता. कारागिरानं हातोडा घेतला आणि दगडावर एक वार केला. दगड तसाच राहिला. पुन्हा एक वार. पुन्हा काहीच बदल नाही. असं करत तो 100 वेळा मारत राहिला आणि अचानक दगड 2 तुकड्यात फुटला. तरुण आश्चर्यचकित झाला. कारागीर म्हणाला, दगड 100व्या वारानं फुटला नाही, तो पहिल्या वारापासूनच फुटायला सुरुवात झाली होती. सवयींचंही तसंच असतं. आपल्याला वाटतं की एक दिवस अचानक बदल होईल, पण बदल रोजच्या छोट्या कृतींमध्ये घडत असतो. सवयी म्हणजे काय? आपल्या आयुष्याचा मोठा भाग आपण विचार करून जगत नाही, आपण सवयींवर जगतो. सकाळी उठणं, दात घासणं, मोबाईल पाहणं, चहा पिणं, कामाला जाणं, यातील अनेक गोष्टी आपण विचार न करता करतो, कारण त्या सवयी बनल्या आहेत. याचा अर्थ असा की आपलं भविष्य आपल्या निर्णयांपेक्षा आपल्या सवयींनी जास्त ठरतं. जर सवयी चांगल्या असतील तर जीवन हळूहळू सुधारतं. जर सवयी वाईट असतील तर समस्या वाढत जातात. लोक सवयी बदलण्यात का अपयशी ठरतात? कारण ते परिणाम बदलण्याचा प्रयत्न करतात. मूळ कारण बदलत नाहीत. उदाहरणार्थ, एखादी व्यक्ती म्हणते, मला वजन कमी करायचं आहे. हे लक्ष्य आहे, पण वजन वाढण्यामागच्या सवयी तशाच राहतात. रात्री उशिरा खाणं, व्यायाम न करणं, गोड पदार्थ जास्त खाणं. मग परिणाम बदलणार कसा? कायझन सांगतो, परिणामावर नाही, प्रक्रियेवर लक्ष द्या. एका गृहिणीची गोष्ट. कोल्हापूरमध्ये राहणारी मीनाताई रोज घरातील कामांमुळे थकून जायची. तिला वाटायचं की तिचं आयुष्य खूप विस्कळीत आहे. तिने एक दिवस निर्णय घेतला, संपूर्ण घर बदलण्याचा नाही, फक्त एक सवय बदलण्याचा. ती रोज रात्री झोपण्यापूर्वी पुढच्या दिवसाची 5 मिनिटांची योजना लिहू लागली. फक्त 5 मिनिटं. एका महिन्यानंतर तिचं वेळापत्रक अधिक व्यवस्थित झालं. 6 महिन्यांनी तिला स्वतःसाठी वेळ मिळू लागला. 1 वर्षानंतर ती ऑनलाईन कोर्सही करू लागली. एक छोटा बदल, मोठा परिणाम. नवीन सवय कशी तयार करावी? कायझेन एक सोपी पद्धत शिकवतो. पहिला टप्पा, सवय खूप छोटी करा. जर तुम्हाला वाचन सुरू करायचं असेल तर रोज 50 पानं वाचण्याचं लक्ष्य ठेवू नका, फक्त 2 पानं.
जर व्यायाम सुरू करायचा असेल तर 1 तास जिम नाही, फक्त 5 मिनिटं चालणं. जर ध्यान सुरू करायचं असेल तर 30 मिनिटं नाही, फक्त 1 मिनिट. हो, फक्त 1 मिनिट. कारण सुरुवातीला उद्देश प्रगती नसतो, उद्देश सवय निर्माण करणं असतो. दुसरा टप्पा, सवय आधीच्या सवयीला जोडा. उदाहरणार्थ, दात घासल्यानंतर 2 पानं वाचायची, सकाळचा चहा झाल्यानंतर 5 मिनिटं चालायचं, रात्री जेवण झाल्यानंतर उद्याची योजना लिहायची. यामुळे नवीन सवय लक्षात ठेवणं सोपं जातं. तिसरा टप्पा, स्वतःला बक्षीस द्या. मोठं बक्षीस नाही, फक्त स्वतःची पाठ थोपटा. कॅलेंडरवर टिक मार्क करा. मनात म्हणा, आजचं काम पूर्ण. आपला मेंदू यामुळे सवय पुन्हा करण्यासाठी प्रेरित होतो. वाईट सवयी कशा मोडायच्या? वाईट सवयींशी लढण्यापेक्षा त्यांना कठीण बनवा. समजा तुम्ही खूप सोशल मीडिया वापरता, तर ॲप हटवा. पासवर्ड सेव्ह करू नका. नोटिफिकेशन्स बंद करा. प्रवेश कठीण करा. समजा तुम्हाला जास्त गोड खाण्याची सवय आहे, तर घरात जास्त गोड पदार्थ ठेवू नका. दृष्टी आड असलेली गोष्ट कमी वापरली जाते. हे मानवी मानसशास्त्र आहे. एका विद्यार्थ्याचा अनुभव. औरंगाबादमधील संकेत अभ्यासासाठी बसायचा, पण प्रत्येक 5 मिनिटांनी मोबाईल तपासायचा. त्यानं एक छोटा नियम बनवला. अभ्यास करताना मोबाईल दुसऱ्या खोलीत ठेवायचा. बस इतकंच. पहिल्या आठवड्यात त्याचा अभ्यासाचा वेळ दुप्पट झाला. कारण त्यानं इच्छाशक्ती वाढवली नाही, त्यानं अडथळा कमी केला. कायझेन अनेकदा मेहनत वाढवण्यापेक्षा अडचणी कमी करतो. सवयींची ओळख बदला. खूप लोक म्हणतात, मला पुस्तक वाचायचं आहे. कायझेन विचारतो, तुम्हाला कोण बनायचं आहे? वाचक. मला व्यायाम करायचा आहे? नाही, तुम्हाला सक्रिय व्यक्ती बनायचं आहे. मला पैसे वाचवायचे आहेत? नाही, तुम्हाला आर्थिकदृष्ट्या जबाबदार व्यक्ती बनायचं आहे. जेव्हा ओळख बदलते तेव्हा सवयी टिकतात. लहान जिंकणं का महत्वाचं? समजा तुम्ही रोज 5 मिनिटं चाललात. काही लोक म्हणतील, यानं काय होणार? पण मुद्दा वजन कमी करणं नाही. मुद्दा असा आहे की तुम्ही स्वतःला रोज सिद्ध करता, मी माझं वचन पाळतो. हा आत्मविश्वास सवयींना मजबूत करतो. साखळीची ताकद. एका कागदावर 30 चौकोन काढा. दररोज सवय पूर्ण झाली की एक चौकोन रंगवा. काही दिवसांनी साखळी तयार होईल. आता तुमचं लक्ष सवय नाही, साखळी तुटू न देणं हे लक्ष बनतं. हा एक साधा पण अत्यंत प्रभावी उपाय आहे. चूक झाली तर? कायझेन परिपूर्णतेची अपेक्षा करत नाही. कधी ना कधी दिवस चुकणारच. प्रश्न हा नाही की चूक झाली का. प्रश्न हा आहे की पुढच्या दिवशी तुम्ही परत सुरुवात करता का? 1 दिवस चुकणं सामान्य आहे. 2 दिवस चुकणं धोकादायक आहे. म्हणून नियम सोपा आहे. कधीही सलग 2 दिवस सवय सोडू नका. एका वृद्ध माणसाचा धडा. नाशिकमध्ये एक निवृत्त शिक्षक राहत होते. वय 70च्या पुढे. ते रोज फक्त 15 मिनिटं चालायचे. लोक म्हणायचे, फक्त 15 मिनिटांनी काय होतं? ते हसून उत्तर द्यायचे, 15 मिनिटं चालल्यामुळे नाही, पण 15 वर्ष चालल्यामुळे फरक पडतो. हीच कायझेनची ताकद आहे. ॲक्शन स्टेप्स. 1. एकच नवीन सवय निवडा. 2. ती शक्य तितकी छोटी करा.
3. रोज त्याच वेळी करा. 4. आधीच्या सवयीला जोडा. 5. कॅलेंडरवर मार्क करा. 6. सलग 2 दिवस चुकू देऊ नका. 7. प्रगतीपेक्षा सातत्यावर लक्ष द्या. 8. स्वतःची नवीन ओळख तयार करा. उदाहरण, मी पुस्तक वाचतो. मी आरोग्याची काळजी घेणारी व्यक्ती आहे. मी रोज शिकणारी व्यक्ती आहे. अध्याय 4. कामात काईझेन. एका छोट्या गावात 2 सुतार राहत होते. दोघेही मेहनती होते. दोघांकडे चांगली कौशल्य होती. पण त्यांच्या काम करण्याच्या पद्धतीत एक मोठा फरक होता. पहिला सुतार रोज जास्तीत जास्त काम करण्याचा प्रयत्न करायचा. तो सकाळपासून संध्याकाळपर्यंत सतत काम करत राहायचा. दुसरा सुतार मात्र दिवसातून काही वेळ काम थांबवून विचार करायचा. तो स्वतःला एक प्रश्न विचारायचा, हे काम मी उद्या थोडं अधिक चांगलं कसं करू शकतो? पहिल्या सुतारानं अधिक तास काम केले, पण दुसऱ्या सुतारानं अधिक सुधारणा केल्या. 10 वर्षांनी गावातील सर्वात कुशल कारागीर म्हणून दुसऱ्या सुताराचं नाव घेतलं जाऊ लागलं. कारण त्यानं फक्त काम केलं नव्हतं, त्यानं स्वतःला सतत सुधारलं होतं. हेच कामातील काईझेन आहे. व्यस्त असणं आणि प्रगती करणं यात फरक आहे. आज अनेक लोक दिवसभर व्यस्त असतात. फोन कॉल्स, ईमेल्स, मीटिंग्स, मेसेजेस, कामांचा ढीग. दिवस संपतो, पण एक प्रश्न उरतो. आज खरंच काही प्रगती झाली का? व्यस्त असणं म्हणजे प्रगती नाही. काईझेन आपल्याला विचारायला शिकवतो, मी जे करतो आहे ते अधिक चांगल्या पद्धतीनं करता येईल का? एका क्लर्कची कथा. सांगलीतील एका कार्यालयात रमेश नावाचा क्लर्क काम करत होता. त्याच्याकडे रोज भरपूर फाईल्स यायच्या. तो दिवसभर धावत असे, पण काम वेळेत पूर्ण होत नव्हतं. एक दिवस त्यानं निरीक्षण केलं. त्याला लक्षात आलं की तो अनेक वेळा त्याच कागदपत्रांचा शोध घेत होता. त्यानं फाईल्स व्यवस्थित वर्गीकृत केल्या. प्रत्येक फाईलला क्रमांक दिला. संपूर्ण बदल करायला फक्त 1 दिवस लागला. पुढच्या महिन्यापासून त्याचा वेळ वाचू लागला. काम जलद होऊ लागलं. ताण कमी झाला. त्यानं जास्त मेहनत केली नव्हती. त्यानं पद्धत सुधारली होती. छोट्या अकार्यक्षमता शोधा. समजा तुम्ही रोज ऑफिसला जाता. एक दिवस निरीक्षण करा. कुठा वेळ वाया जातो? कुठे ऊर्जा वाया जाते? कुठे चुका होतात? कुठे काम अडकतं? काईझेन म्हणतो, मोठ्या समस्येची वाट पाहू नका. लहान अडचणी रोज दूर करा. कारण लहान अडचणीच नंतर मोठ्या समस्यांमध्ये बदलतात. 1% सुधारणा नियम. कल्पना करा, तुम्ही टायपिंगमध्ये 1% सुधारणा केली. संवाद कौशल्यात 1% सुधारणा केली. वेळ व्यवस्थापनात 1% सुधारणा केली. शिकण्याच्या क्षमतेत 1% सुधारणा केली. सुरुवातीला फरक दिसणार नाही, पण वर्षानुवर्ष त्याचा परिणाम प्रचंड वाढेल. करिअरमध्ये मोठी झेप अनेकदा एका मोठ्या संधीमुळे येत नाही. ती हजारो छोट्या सुधारणांमुळे येते. एका शिक्षकाचा अनुभव. सोलापूरमधील एका शिक्षकानं एक नियम बनवला. प्रत्येक आठवड्यात अध्यापनात एक सुधारणा करायची. एका आठवड्यात उदाहरणं बदलली. दुसऱ्या आठवड्यात विद्यार्थ्यांना अधिक प्रश्न विचारले. तिसऱ्या आठवड्यात शिकवण्याची पद्धत बदलली. 5 वर्षांनी तो त्या जिल्ह्यातील सर्वात लोकप्रिय शिक्षकांपैकी एक बनला. कारण त्यानं एका दिवसात महान शिक्षक बनण्याचा प्रयत्न केला नाही. तो प्रत्येक आठवड्यात थोडा चांगला शिक्षक बनत गेला. लक्षात ठेवा,
तुमचं आयुष्य एका मोठ्या निर्णयाने बदलत नाही. ते रोज पुन्हा पुन्हा केलेल्या छोट्या कृतींनी बदलतं. सवयी म्हणजे तुमच्या भविष्याचे बांधकाम करणाऱ्या विटा आहेत आणि कायझन म्हणजे त्या विटा रोज एक एक करून योग्य जागी ठेवण्याची कला. चुका म्हणजे संधी. अनेक लोक चूक झाली की निराश होतात. कायझन वेगळं शिकवतो. चूक म्हणजे माहिती. चूक आपल्याला सांगते की कुठे सुधारणा करायची आहे. समजा एखादं सादरीकरण चांगलं झालं नाही, तर स्वतःला दोष देऊ नका. प्रश्न विचारा, काय चुकलं? काय सुधारता येईल? पुढच्या वेळी काय वेगळं करणार? यामुळे प्रत्येक अपयश शिकवणीत बदलतं. मीटिंगचा धडा. एका कंपनीत दर आठवड्याला लांब मीटिंग्स होत असत. लोक कंटाळलेले असत. वेळ वाया जात असे. एक व्यवस्थापकानं छोटा प्रयोग केला. प्रत्येक मीटिंगपूर्वी स्पष्ट अजेंडा पाठवला. प्रत्येक मुद्द्यासाठी वेळ निश्चित केला. निरुपयोगी चर्चा थांबवल्या. काही महिन्यात मीटिंगचा वेळ जवळपास निम्मा झाला. उत्पादकता वाढली. मोठा बदल नव्हता, पण परिणाम मोठा होता. काम सोपं करा. लोकांना वाटतं यशासाठी सर्व काही अधिक कठीण करावं लागतं. पण कायझन अनेकदा उलट सांगतो. काम सोपं करा. अनावश्यक पायऱ्या कमी करा. पुनरावृत्तीची कामं स्वयंचलित करा. सुस्पष्ट प्रक्रिया तयार करा. ऊर्जा वाचवा. कारण वाचलेली ऊर्जा महत्त्वाच्या कामासाठी वापरता येते. एका विक्रेत्याची कथा. पुण्यातील एक विक्रेता रोज ग्राहकांना भेटत असे. त्याची विक्री सरासरी होती. एक दिवस त्यानं लक्ष दिलं की तो ग्राहकांचं बोलणं पूर्ण ऐकत नव्हता. तो लगेच उत्पादनाबद्दल बोलायला लागायचा. त्यानं एक छोटा बदल केला. प्रत्येक ग्राहकाला प्रथम 5 प्रश्न विचारायचे. त्यांच्या गरजा समजून घ्यायच्या. काही महिन्यात त्याची विक्री वाढली. कारण त्यानं उत्पादन बदललं नव्हतं, त्यानं संवाद सुधारला होता. दिवसाचा शेवटचा प्रश्न. प्रत्येक दिवसाच्या शेवटी स्वतःला विचारा, आज मी काय शिकलो? आज मी काय सुधारलं? उद्या मी 1% चांगलं काय करू शकतो? हे 3 प्रश्न तुमच्या करिअरची दिशा बदलू शकतात. एका कारखान्यातील धडा. एका छोट्या उत्पादन युनिटमध्ये कामगारांनी रोज एक सुधारणा सुचवण्याचा नियम बनवला. कोणतीही कल्पना लहान नव्हती. कुठे साधन ठेवावं, कुठे वेळ वाचेल, कुठे सुरक्षितता वाढेल. शेकडो छोट्या कल्पना जमा झाल्या. काही वर्षांनी उत्पादन वाढलं. खर्च कमी झाला. काम सोपं झालं. कारण सुधारणा एखाद्या मोठ्या प्रकल्पातून नव्हे, तर रोजच्या लहान कल्पनांमधून आली होती. ॲक्शन स्टेप्स. 1. तुमच्या कामातील एक अकार्यक्षम गोष्ट शोधा. 2. ती सुधारण्यासाठी एक छोटा उपाय लिहा. 3. रोज 15 मिनिटं कौशल्य विकासासाठी राखून ठेवा. 4. दिवसाच्या शेवटी 3 प्रश्न लिहा. काय शिकलो? काय सुधारलं? उद्या काय चांगलं करणार? 5. चुका झाल्या तर त्यांची नोंद करा. 6. प्रत्येक आठवड्यात एक सुधारणा अंमलात आणा. 7. तुलना इतरांशी नाही, स्वतःशी करा. लक्षात ठेवा, करिअर घडवणारे लोक अचानक महान बनत नाहीत. ते रोज स्वतःला सुधारत राहतात. लहान सुधारणा, सतत सुधारणा, जाणीवपूर्वक सुधारणा. याच सुधारणा एक दिवस असामान्य यशात रूपांतरित होतात. आणि तेव्हाच लोक म्हणतात, हा माणूस किती पुढे गेला. पण त्यांना दिसत नाहीत ती हजारो छोटी पावलं
ज्यांनी हा प्रवास घडवला असतो. अध्याय 5. पैशांमध्ये कायझन. एका गावात 2 मित्र राहत होते. दोघांचे उत्पन्न जवळपास सारखेच होते. पहिला मित्र महिन्याच्या सुरुवातीला मोठमोठ्या योजना बनवत असे. तो म्हणायचा, पुढच्या महिन्यापासून मी खूप बचत करणार. पण महिना संपेपर्यंत पैसे कुठे गेले हे त्यालाच कळत नसे. दुसरा मित्र मात्र वेगळा होता. तो मोठ्या घोषणा करत नसे. तो फक्त एक छोटा नियम पाळत असे. प्रत्येक उत्पन्नातून थोडी रक्कम बाजूला काढायची. पहिल्या महिन्यात थोडी, दुसऱ्या महिन्यात थोडी, तिसऱ्या महिन्यातही. वर्षानुवर्ष तो नियम कायम राहिला. 10 वर्षांनी परिस्थिती बदलली. पहिला मित्र अजूनही बचत सुरू करण्याची वाट पाहत होता. दुसऱ्याकडे मात्र आर्थिक सुरक्षितता निर्माण झाली होती. फरक उत्पन्नात नव्हता, फरक सवयींमध्ये होता. आर्थिक यश अचानक मिळत नाही. लोक अनेकदा विचार करतात की श्रीमंती म्हणजे मोठी लॉटरी, मोठा व्यवसाय किंवा अचानक मिळालेली संधी. पण वास्तव वेगळं असतं. बहुतेक आर्थिक यश हळूहळू तयार होतं. जसं झाड रोज थोडं वाढतं, जसं नदी रोज थोडी पुढे सरकते, तसंच संपत्तीही छोट्या निर्णयातून तयार होते. खर्चाचा अदृश्य गळतीबिंदू. एकदा एका व्यक्तीने आपल्या घराच्या पाण्याच्या टाकीची तपासणी केली. टाकी भरत होती, पण पाणी टिकत नव्हतं. कारण एका छोट्या भेगेतून पाणी सतत गळत होतं. आपल्या आर्थिक जीवनातही असं होतं. मोठे खर्च समस्या निर्माण करतातच, पण अनेकदा छोटे अनावश्यक खर्च जास्त नुकसान करतात. दररोजची अनियोजित खरेदी, न वापरलेली सदस्यता, क्षणिक मोह. प्रत्येक खर्च लहान असतो, पण कालांतराने त्यांचा परिणाम मोठा होतो. कायझन म्हणतो, मोठी बचत करण्यापूर्वी लहान गळती बंद करा. एका बस चालकाची कथा. नागपूरमधील एक बस चालक महिन्याला ठराविक रक्कम कमवत होता. त्याला वाटायचं की बचत करण्यासाठी त्याचं उत्पन्न कमी आहे. एक दिवस त्याने वेगळा विचार केला. तो रोज फक्त 50 रुपये बाजूला ठेवू लागला. रक्कम लहान होती, कुणालाही विशेष वाटली नाही. पण काही वर्षांनी त्याच्याकडे आपत्कालीन निधी तयार झाला. नंतर त्याने गुंतवणूक सुरू केली. आणखी काही वर्षांनी घरासाठी डाऊन पेमेंट करण्याइतकी रक्कम जमा झाली. सुरुवात फक्त 50 रुपयांनी झाली होती. प्रथम स्वतःला पैसे द्या. अनेक लोक महिन्याच्या शेवटी उरलेले पैसे वाचवतात. समस्या अशी की शेवटी फारसे पैसे उरत नाहीत. कायझन एक साधा नियम शिकवतो. उत्पन्न मिळाल्यानंतर सर्वप्रथम बचत करा, नंतर खर्च करा. रक्कम कितीही छोटी असो. महत्त्वाची गोष्ट म्हणजे सवय. आर्थिक सवयींची शक्ती. समजा 2 व्यक्ती आहेत. पहिली व्यक्ती मोठी बचत करण्याचा प्रयत्न करते, पण अधूनमधून. दुसरी व्यक्ती कमी बचत करते, पण नियमित. दीर्घकालात दुसरी व्यक्ती अनेकदा अधिक मजबूत स्थितीत असते. कारण सातत्य हे रकमेपेक्षा महत्त्वाचं असतं. बाजारातील फळ विक्रेत्याचा धडा. एका फळ विक्रेत्याने रोजच्या कमाईतून थोडी रक्कम बाजूला ठेवली. जेव्हा इतर विक्रेते संपूर्ण कमाई खर्च करत होते, तेव्हा तो छोटा निधी तयार करत होता. काही वर्षांनी त्याला नवीन गाडी घेता आली. व्यवसाय वाढवता आला. लोकांना वाटलं की त्याला अचानक यश मिळालं. पण ते यश अनेक वर्षांच्या छोट्या बचतींचं फलित होतं. आर्थिक नोंदी ठेवा. अनेक लोकांना त्यांचे पैसे कुठे जातात हे माहीत नसतं. ते फक्त अंदाज लावतात. पण अंदाज आणि वास्तव यात खूप फरक असतो. कायझन सांगतो, दररोजच्या खर्चाची नोंद करा. पहिल्या दिवशी कंटाळा येईल, दुसऱ्या दिवशीही. पण काही आठवड्यांनी एक चित्र स्पष्ट दिसू लागेल.
कोणत्या गोष्टी आवश्यक आहेत, कोणत्या सवयी पैसे खाऊन टाकतात. ही जाणीवच आर्थिक सुधारणेची सुरुवात असते. उत्पन्न वाढवण्याचा कायझन मार्ग. फक्त खर्च कमी करणं पुरेसं नाही, उत्पन्नही वाढवावं लागतं. पण अचानक मोठी कमाई करण्याच्या शोधात भटकू नका. स्वतःला विचारा, मी कोणतं कौशल्य थोडं सुधारू शकतो? मी काय नवीन शिकू शकतो? मी माझ्या कामात अधिक मूल्य कसं निर्माण करू शकतो? लहान कौशल्ये कालांतरानं मोठ्या संधी निर्माण करतात. एका शिवणकाम करणाऱ्या महिलेची कथा. लातूरमधील एक महिला घरी शिवणकाम करत होती. तिचं काम चांगलं होतं, पण उत्पन्न मर्यादित होतं. तिनं दर महिन्याला एक नवीन डिझाईन शिकण्याचा निर्णय घेतला. फक्त एक. 2 वर्षांनी तिच्याकडे डझनभर नवीन कौशल्ये होती. तिच्या ग्राहकांची संख्या वाढली, उत्पन्न वाढलं. मोठा बदल एका दिवसात झाला नव्हता. तो लहान शिकण्यांच्या मालिकेतून घडला होता. कर्ज आणि कायझन. जर कर्ज असेल तर घाबरू नका. संपूर्ण कर्ज एकदम फेडण्याचा विचार अनेकदा ताण निर्माण करतो. त्याऐवजी एक छोटं लक्ष्य ठेवा. दर महिन्याला थोडी जास्त परतफेड, एक छोटं अतिरिक्त पेमेंट, एक अनावश्यक खर्च कमी करून ती रक्कम कर्जाकडे वळवा. लहान प्रयत्न हळूहळू मोठा फरक निर्माण करतात. आर्थिक संयम. आजच्या जगात सर्व काही पटकन हवं असतं, पण पैसा वाढण्याला वेळ लागतो. बियाणं लावल्यावर दुसऱ्या दिवशी फळ मिळत नाही. तसंच आर्थिक प्रगतीलाही संयम लागतो. कायझन आपल्याला प्रक्रियेवर विश्वास ठेवायला शिकवतो. संपत्ती म्हणजे फक्त पैसा नाही. खरं आर्थिक यश म्हणजे मनःशांती, आकस्मिक खर्चासाठी तयारी, कर्जमुक्त जीवन, भविष्यासाठी सुरक्षितता, निवडीचं स्वातंत्र्य. हे सर्व एका मोठ्या घटनेतून मिळत नाही. ते हजारो छोट्या आर्थिक निर्णयांतून तयार होतं. आर्थिक शिस्तीचा साधा नियम. जर एखादी खरेदी आवश्यक नसेल तर स्वतःला 24 तासांचा वेळ द्या. उद्या देखील ती तितकीच महत्त्वाची वाटली तर विचार करा. हा छोटा नियम अनेक अनावश्यक खर्च थांबवू शकतो. पैशांबद्दलचा दृष्टिकोन बदला. अनेक लोक बचत म्हणजे त्याग समजतात, पण कायझनच्या दृष्टीनं बचत म्हणजे स्वातंत्र्य निर्माण करणं. आजचा छोटा त्याग उद्याच्या मोठ्या पर्यायांना जन्म देतो. आजची शिस्त उद्याची सुरक्षितता निर्माण करते. ॲक्शन स्टेप्स. 1. आजपासून प्रत्येक खर्च लिहायला सुरुवात करा. 2. उत्पन्नातून एक ठराविक रक्कम आधी बचतीत ठेवा. 3. एक अनावश्यक खर्च शोधून कमी करा. 4. आर्थिक शिक्षणासाठी रोज 10 मिनिटं द्या. 5. महिन्याला एक नवीन आर्थिक सवय जोडा. 6. 24 तास नियम वापरा. 7. आपत्कालीन निधी तयार करण्याचं लक्ष्य ठेवा. 8. उत्पन्न वाढवणाऱ्या कौशल्यांमध्ये गुंतवणूक करा. लक्षात ठेवा, संपत्ती मोठ्या पैशांतून तयार होत नाही, ती योग्य सवयींमधून तयार होते. प्रत्येक वाचवलेला रुपया, प्रत्येक शहाणपणाचा निर्णय, प्रत्येक शिकलेलं कौशल्य भविष्यातील आर्थिक स्वातंत्र्याचा पाया घालत असतं. आणि एक दिवस मागे वळून पाहताना तुम्हाला जाणवेल, मोठी प्रगती एका मोठ्या निर्णयामुळे नव्हे, तर रोज घेतलेल्या छोट्या आर्थिक निर्णयांमुळे झाली होती. हेच पैशांमधील कायझन आहे. मित्रांनो, आपण या संपूर्ण प्रवासात एक अत्यंत साधा पण आयुष्य बदलणारा विचार समजून घेतला. तो विचार म्हणजे मोठं यश मोठ्या बदलांमधून जन्माला येत नाही,
ते छोट्या, सातत्यपूर्ण आणि जाणीवपूर्वक केलेल्या कृतींमधून तयार होतं. आज आपण कायझेनबद्दल बोललो, पण खरं पाहिलं तर कायझेन ही फक्त एक पद्धत नाही. तो जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन आहे. एक असा दृष्टिकोन जो सांगतो, जर आज तुम्ही कालपेक्षा थोडे चांगले असाल तर तुम्ही योग्य दिशेने चालत आहात. तुम्हाला एका दिवसात श्रीमंत व्हायची गरज नाही. एका महिन्यात परिपूर्ण व्हायची गरज नाही. एका वर्षात जग जिंकायचीही गरज नाही. तुम्हाला फक्त आजचं एक छोटंसं पाऊल उचलायचं आहे. कारण पर्वत सर करणारे लोक एकाच उडीत शिखरावर पोहोचत नाहीत. ते हजारो पावलं टाकतात, एकामागून एक, सातत्याने, धैर्याने आणि विश्वासाने. कल्पना करा, आजपासून 1 वर्षानंतरचा तुमचा दिवस. तुम्ही रोज फक्त 10 मिनिटं वाचलात, रोज थोडा व्यायाम केलात, रोज थोडी बचत केलीत, रोज काहीतरी नवीन शिकलात, रोज स्वतःला 1% सुधारलं. 1 वर्षानंतर तुम्ही जिथे असाल तिथे पोहोचण्यासाठी कोणत्याही जादूची गरज पडणार नाही. फक्त सातत्याची गरज असेल. लक्षात ठेवा, वेळ कोणासाठीही थांबत नाही. प्रश्न हा नाही की 1 वर्ष जाईल का. प्रश्न हा आहे की त्या 1 वर्षानंतर तुम्ही तेच राहाल का, की अधिक सक्षम, अधिक आत्मविश्वासू, अधिक निरोगी, अधिक समृद्ध आणि अधिक समाधानी व्हाल. निर्णय आजच्या छोट्या कृतींमध्ये लपलेला आहे. कधीकधी तुम्हाला प्रगती दिसणार नाही. कधीकधी प्रयत्न वाया जात आहेत असं वाटेल. कधीकधी इतर लोक तुमच्यापेक्षा खूप पुढे गेले आहेत असंही वाटेल. पण त्या क्षणी एक गोष्ट लक्षात ठेवा. बियाणं जमिनीत असताना झाड दिसत नाही, तरीही वाढ सुरू असते. नदी हळूहळू दगड झिजवत असते, तरीही शक्ती निर्माण होत असते. तुमचे छोटे प्रयत्नही तसंच काम करत असतात. जरी परिणाम अजून दिसत नसले तरी बदल घडत असतो. आजपासून स्वतःशी एक वचन करा. मोठ्या बदलांचं स्वप्न पाहीन, पण छोट्या पावलांपासून सुरुवात करीन. अपयश आलं तरी थांबणार नाही. गती कमी झाली तरी दिशा बदलणार नाही. दररोज स्वतःची थोडी सुधारणा करत राहीन. कारण मला माहिती आहे, छोट्या सुधारणांचा प्रवासच मोठ्या यशाकडे घेऊन जातो. आणि शेवटी तुमच्या आयुष्याला बदलण्यासाठी तुम्हाला नवीन वर्षाची गरज नाही, नवीन महिन्याची गरज नाही, नवीन सोमवारची गरज नाही. तुम्हाला फक्त एका छोट्या निर्णयाची गरज आहे. तो निर्णय म्हणजे आत्ताच सुरुवात करण्याचा. आज 1 पाऊल, उद्या आणखी 1 आणि मग आणखी 1. कारण महान यशाची सुरुवात नेहमीच एका छोट्या पावलाने होते. आणि कदाचित ते छोटंसं पाऊल तुम्ही आज उचलणार आहात. धन्यवाद. तुमचा हा कायझेनचा प्रवास इथं संपत नाही. तो आजपासून सुरू होतो. जर हा ऑडिओ बुक तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करा. कमेंटमध्ये नक्की सांगा, आजपासून तुम्ही कोणता छोटा बदल सुरू करणार आहात. पुढच्या ऑडिओ बुकमध्ये पुन्हा भेटू. तोपर्यंत रोज 1% चांगले बनत राहा.